विधानसभा निवडणुकांसाठी प्रथमच 3 पातळ्यांवरती काँग्रेस आता आपापले जाहीरनामे प्रसिद्ध करणार आहे। राज्य, जिल्हा आणि मतदारसंघ अशा या 3 पातळ्या असतील आणि असे 3 जाहीरनामे आता सादर होतील। मुस्लिम समाजाकडे सुद्धा या जाहीरनाम्याच्या वेळेला विशेष लक्ष दिलं जाणार आहे। कर्नाटक आणि तेलंगणाच्या प्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेस आता वेगवेगळ्या पद्धतीची गॅरंटी आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून देणार आहे। तर काँग्रेसचा जाहीरनामा हा 3 पातळ्यांवरती असेल। संपूर्ण राज्यासाठी जाहीरनाम्यासह जिल्हा पातळीवरती सुद्धा वेगळा जाहीरनामा असेल। विधानसभानिहाय जाहीरनामा तयार करण्याची मुभा आता उमेदवारांना दिली जाईल। कर्नाटक आणि तेलंगणाच्या धर्तीवरती अनेक जाहीरनामे हे जाहीर होतील। मुस्लिम समाजासाठी जाहीरनाम्यामध्ये विशेष तरतुदी असणार आहेत। काँग्रेसचा जाहीरनामा हा न्यायपत्र या नावाने सादर होईल। संविधान रक्षणावरती सुद्धा जाहीरनाम्यामध्ये विशेष भर असेल। दरम्यान काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सदस्य नितीन राऊत यांनी काय म्हटलंय बघूयात। मागच्या कर्नाटक निवडणुकीत किंवा तेलंगणा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी आल्यात, लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाची गॅरंटी आली, तशी महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेस पक्ष नव्हे तर महाविकास आघाडी ही संपूर्णपणे या ठिकाणी या निवडणुकीसाठी आमची गॅरंटी काय राहील ते त्या ठिकाणी सुतोवाच केल्याशिवाय राहणार नाही। त्या दिशेनं काँग्रेस पक्ष तयारी करत आहे। प्रदेश स्तरावरती, राज्य स्तरावरती जाहीरनामा तयार होईल। जिल्हा स्तरावरती सुद्धा काही मुद्द्यांवर तयारी करत असताना रिझनचा सुद्धा विचार त्या ठिकाणी आम्ही करतो आहोत। मुसलमान जरी असला तरी तो या देशाचा नागरिक आहे, या देशात तो जन्मला आहे, त्यामुळे त्यांचा सुद्धा अधिकार आहे जसा हिंदू समाजाचा अधिकार आहे। बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल जेव्हा आपण संविधानात बोलतो तेव्हा हा न्यायपत्र सुद्धा त्याच प्रकारचं या ठिकाणी राहून सगळ्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।